सूर्यवंशी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे काश्मीर स्टाईल दम आलू. त्यासाठी मी इथे छोटे छोटे बटाटे या साईजचे जे बाजारात भेटतात दम आलूसाठी ते घेतलेत. ते मी उकडून घेतलेत. आता त्यांना काय करायचं, पहिला जो फोक असतो त्याने असे होल पाडून घ्यायचे थोडे. तर तुमच्याकडे टूथपिक वगैरे असेल त्यानेही तुम्ही असे 2-3 ठिकाणी असे फूल पाडून घ्यायचे. कारण की दम आलूसाठी पूर्ण बटाटा टाकला जातो, असा कट करून वगैरे असं टाकत नाहीत. तर आपण सगळ्या बटाट्यांना असे होल मारून घेऊया. आता सगळ्यांना होल पाडून झालेले आहेत. आता ह्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊया. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं. आता तेल गरम झाले, त्यामध्ये आपण हे आपले बटाटे टाकून घेऊया. छान असे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. थोडे थोडे सगळ्या बाजूनी भाजले गेले पाहिजे. आता बटाटे आपले छान असे फ्राय झालेले आहेत. त्यांना सगळीकडून असे भाजले गेलेले पण आहेत. आता आपण याची पुढची प्रोसेस बघूया. आता मी इथे 7 ते 8 काजू पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. त्याची आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया पहिला. आता इथे मी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे. आता मसाल्यासाठी आता इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्याला थोडंसं हलवून घेऊया. आता दह्यामध्ये आपण 1 चमचा जिरेपूड घालायची, अर्धा चमचा असेल, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचाभर लाल तिखट, 1 अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाव चमचा थोडी हळद टाकून घ्यायची. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. लाल तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाकू शकता, किंवा तुमच्याकडं काश्मीरी मिरची असेल तर ती काजूसोबत भिजत घालून काजूबरोबर त्याची पेस्ट करू शकता. ते सगळं असं मिक्स झालेलं आहे. आता आपण दम आलू फोडणीला टाकूया. आता इथे मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता ते गरम झालेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेऊया. जिरे तडतडले की मी ते 2 मोठे कांदे बारीक करून घेतले ते टाकून घेऊया.
त्यांना आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. तर थोडा कांदा भाजत आला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. ते पण छान असं भाजून घ्यायचं. तर कांदा आपला छान असा भाजला आहे. तर त्यामध्ये आपण जे दहीचं मिक्सचर केलेलं आहे ते टाकून घेऊया. त्याला छान असं तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घेऊया. दोन मिनटं असंच शिजलं पाहिजे अजून. आता यामध्ये आपण जी काजूची पेस्ट केलेली आहे ते टाकून घेऊया. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे आपले फ्राय केलेले बटाटे आहेत ते टाकून घेऊया. तर यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आणि आता हे आपण 4 ते 5 मिनटं छान असं झाकून शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. छान असा दम आलू तयार झालेला आहे.